नमस्कार सगळ्यांना. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे महाशिवरात्री आणि महिला दिन. तर जागतिक महिला दिनाच्या त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर देवपूजेसाठी मी ते फुलं तोडून घेत आहे. फुलं तोडून घेऊन मस्त अशी देवपूजा मी इथे आज करणार आहे. तर फुले तोडून आणली आणि देवपूजा केली. तर आज महाशिवरात्र आहे, त्यामुळे खरंच खूप छान वाटत आहे. उत्साह वातावरणामध्ये वेगळाच असतो. काही उपवास असला, सण असला की छान अशी माझी देवपूजा इथे झालेली आहे. तर देवपूजा झाल्यानंतर आम्ही मंदिरात आलेलो आहोत. शिवमंदिरात अगदी शेतामध्ये खूप दूर आमच्या घरापासून हे मंदिर आहे, पण खूप छान निवांत शेतामध्ये आहे. तर नाशिकमध्ये जे लोक राहतात त्यांना माहितीच असेल, नाशिकमध्ये भरपूर ठिकाणी मंदिर आहे. शिवमंदिर तुम्हाला खूप बघायला मिळतील किंवा दर्शन तुम्ही घेऊ शकता. निवांत असे मंदिरं आहेत. पण आज महाशिवरात्र असल्यामुळे सगळीकडेच भरपूर गर्दी आहे. तर खूप छान वातावरण आहे. तुम्ही बघू शकता मस्त शेतामध्ये आंब्याची झाडं, पक्ष्यांचा चिवचिवाट, इतक्या छान निवांत स्थळी हे मंदिर आहे. आणि चला आता आम्ही दर्शन वगैरे आमचं झालेलं आहे. गाडी बाहेर पार्किंगमधून काढत असताना मी हा व्हिडिओ घेतला. म्हटलं चला आपल्या ऑडियन्सला देखील आपण ज्या ठिकाणी ह्या मंदिरात निवांत दर्शन घ्यायला आलो होतो हे आपण देखील शेअर करावं आणि मंदिराचं बाहेरून कळसाचं तरी कमीत कमी दर्शन तुम्हाला घेता येईल. हॅलो, हाय. शिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर राहुलने तुम्हाला शुभेच्छा दिल्याच. त्यानंतर घरी आल्यानंतर दिवसभराचं रुटीन मी काही शेअर केलेलं नाही आहे. जे आपलं खाणंपिणं असतं रोजचं तेच. पण संध्याकाळी मी दिवाबत्ती आरती झाल्यानंतर मी जी वात बनवलेली आहे 750 वातीची एक वात, महाशिवरात्रीची स्पेशल अशी ही वात असते, तर ती बनवली होती. आणि ती आता मी जे बेलाचं झाड मी घरीच लावलेलं आहे त्याच्या खाली त्याच्याजवळच ही वात पेटवणार आहे. तर पार्थिव शिवलिंगाचं मी इथे बनवलेलं आहे आणि त्याची पूजा आराधना करून ही वात मी पेटवलेली आहे. तर वात प्रज्वलित केलेली आहे. तर वात प्रज्वलित केल्यानंतर बराच वेळ ही वात चालू होती. माझी निवांत पूजा झाली, नामस्मरण झालं. कमीत कमी अर्धा तासापेक्षा जास्त ही वात प्रज्वलित होती आणि इतकं प्रसन्न वाटत होतं. म्हणजे अंगणामध्ये, घरामध्ये माझी इच्छा होती कमीत कमी मला ह्या 2 वाती बनवायच्या होत्या, एक घरी आणि एक मंदिरात. पण जरी बनवली असती तर मंदिरात आज इतकी मोठी वात लावून देईल याची काही गॅरंटी नव्हती, कारण गर्दी खूप होती मंदिरामध्ये. त्यामुळे घरीच मी ही वात पेटवलेली आहे. खूप छान असं प्रसन्न वातावरण संध्याकाळी वाटत होतं. मस्त अशी दिवसभराची आजची जी माझी रुटीन आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. महाशिवरात्रीचं जसं आज छान असं देवपूजा, मंदिरात जाणं, ते सर्व तुमच्यासोबत आज शेअर केलं. आणि तुम्ही बघू शकता अंगणामध्ये सगळीकडे प्रकाशच प्रकाश वातीचा झालेला आहे. आणि काही उपवास असला, काही सणवार असलं की खरंच आपण स्वतः देखील खूप पॉझिटिव्ह राहतो, कारण आपण कामात राहत असतो आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो. असंच प्रत्येकाने रोजचा दिवस आपला काहीतरी नवीन करण्यामध्ये घालवला पाहिजे, जेणेकरून आपलं जे आयुष्य आहे ते अतिशय सुंदर बनत जाईल. दिवसेंदिवस जी पॉझिटिव्हिटी आपण स्वतःच आपल्या आयुष्यामध्ये आणू शकतो. आणि उपवासाचं जे फराळाचं असतं, सकाळी साबुदाणा वगैरे केलेला होता, तर आता संध्याकाळी मी मस्त अशी तव्यावरती रताळे फ्राय करत आहे. अगदी मंद गॅसवर तूप घालून ही रताळे मी सालं काढून ठेवत आहे. आणि पहिल्यापासून आम्ही महाशिवरात्रीला असंच बनवतो. आमच्या म्हणजे ज्या सासूबाई आहेत त्या देखील असंच बनवायच्या आणि त्यांचं बघूनच मी असं ही रताळे तव्यावरती वाफवणं शिकलेली आहे. खूप छान वाफवले जातात आणि टेस्ट देखील खूप छान लागते. तुम्ही तसे देखील खाऊ शकता किंवा मग तुम्ही आमटीसोबत देखील हे रताळे खाऊ शकता. खूप छान रेसिपी आहे. तुम्हाला देखील असं जर आवडत असेल तर नक्की ट्राय करा, एकदा करून बघा, खरंच खूप छान लागतं. तर असा होता माझा आजचा छान असा दिवस. जसं शक्य होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आज खूप काही व्हिडिओ घेतलेले नाही आहे, कारण उपवास, नामस्मरण, देवपूजा ही जास्त करण्यावरती आज भर होता. त्यामुळे जेवढं शक्य होईल थोडं थोडं मी तुमच्यासोबत आजचं माझं रुटीन शेअर केलेलं आहे.
तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब